नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे चमचमीत, एकदम चटपटीत कोबीची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर शाळेसाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कोबीची भाजी करून देऊ शकता. तर हे कोबीची भाजी सकाळच्या घाई-गडबडीमध्ये एकदम पटकन होणारी आणि एकदम झटपट होणारी ही कोबीची भाजी आहे. तर हे कोबीची भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी कोबीची भाजी करून बघा. सगळेजणच खूप आवडीनं खातील. जर तुम्हाला माझे रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कोबी घेतलेला आहे. तर या कोबीला आपल्याला छान मधून कट करून घ्यायचं आहे. तर या कोबीला आपल्याला छान पातळ-पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे कोबी छान आपल्याला चिरून घ्यायचं आहे. बघितलात तुम्ही अशा पद्धतीने पातळ स्लाइसमध्ये एकदम छान आपण इथे कोबी चिरून घेतलेलं आहे. तर हे चिरून घेतलेली कोबीला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण जी चिरून घेतलेली कोबी आहे, ते आपल्याला कोबी या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला एक 2-3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर हे कोबी छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा तेल घालून छान आपल्याला कोबीला मऊ होईपर्यंत कोबी छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे तेल घालून एक 2 ते 3 मिनिटं छान कोबी भाजून घेतलेला आहे. तर याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे कोबी छान वाफवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली इथे कोबी छान भाजली गेलेली आहे आणि छान वाफली गेलेली आहे. तर ही कोबी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे आपण छान कोबी भाजून घेतलेला आहे. तर आपण लगेच भाजीला फोडणी देऊया. तर त्याच कढईमध्ये एक 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून आलं जाडसर छान कुटून घातलेलं आहे. आलं छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान आपल्याला या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर कांदा आणि लसूण छान परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि लसूण परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान हे मसाले आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. मसाले छान परतल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि या टोमॅटोला पण छान हलकंसं आपल्याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो परतल्यानंतर जे आपण भाजून घेतलेली कोबी आहे, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे कोबी आपल्याला या मसाल्यामध्ये छान एकदम मंद गॅसवर आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे कोबी या मसाल्यामध्ये जसं-जसं आपण मिक्स करत आहात, तसं या भाजीला एकदम मस्त कलर आलेला आहे. नंतर या भाजीमध्ये एक 4 चमचे शेंगदाण्याचं भाजून कूट घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायचं आहे. भाजी परतल्यानंतर आपल्याला या भाजीला एक झाकण ठेवून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण कोबी भाजून घेतलेला आहे म्हणून जास्तीचा वेळ लागत नाही. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान आपली ही भाजी शिजते. तर इथे बघितलात तुम्ही एकदम 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त आपली इथे कोबीची भाजी छान शिजली गेलेली आहे. बघितलात तुम्ही या कोबीच्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे झणझणीत आणि चटपटीत आपली कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर हे कोबीची भाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर इथे आपली मस्त एकदम चटपटीत, एकदम झणझणीत आपली कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कोबीची भाजी करून बघा, चवीला एकदमच भारी लागते. तर ही कोबीची भाजी मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी एकदम झटपट होणारी ही कोबीची भाजी आहे.
तर तुम्हाला एक निवेदन आहे, की तुम्हाला माझ्या जर रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचनला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.